तुम्हाला पण चार चौघांच्यात उठून दिसायचंय तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. मी स्वाती बाबर तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत करते. तुम्ही कधी अशा व्यक्तीला पाहिलत का जी भर गर्दीतही सर्वांच्या नजरा आपोआप तिच्याकडे वळतात? महागडे कपडे किंवा दागिने नसतानाही काही लोक गर्दीत स्पेशल वाटतात. हे कसं शक्य आहे? आज मी तुम्हाला अशा 10 डिस्क्रिप्टिव्ह टिप्स सांगणार आहे ज्या तुमच्या साध्या लुकलाही रॉयल बनवतील. नंबर 1, फिटिंग आणि फॅब्रिकची जादू. केवळ फॅशनच्या मागे धावू नका. तुमचे कपडे तुमच्या खांद्यावर किंवा कमरेवर नीट फिट हवेत. कापड निवडताना कॉटन, लिनन किंवा सिल्क यांसारख्या नैसर्गिक कापडांना प्राधान्य द्या. हे कपडे तुम्हाला महागड्या ब्रँड्सपेक्षाही जास्त प्रीमियम लुक देतात. नंबर 2, रंगाचे मानसशास्त्र. प्रत्येक प्रसंगासाठी योग्य रंग निवडा. दिवसाच्या कार्यक्रमात पेस्टल किंवा हलके रंग, उदाहरणार्थ स्काय ब्ल्यू, क्रीम असे वापरा. आणि रात्रीच्या वेळी गडद रंग, उदाहरणार्थ नेव्ही ब्ल्यू, मरून, ब्लॅक असे निवडा. तुमच्या त्वचेच्या रंगाला जो रंग उठाव देतो तो तुमचा सिग्नेचर कलर बनवा. नंबर 3, बॉडी पोश्चर. तुमची पहिली ओळख. तुम्ही काय घातलंय यापेक्षा तुम्ही कसे उभे आहात याला जास्त महत्त्व आहे. पाठ ताठ ठेवा, मान सरळ आणि खांदे थोडे मागे. जेव्हा तुम्ही ताठ चालता तेव्हा तुम्ही अधिक शक्तिशाली आणि आत्मविश्वासू दिसता. नंबर 4, आय कॉन्टॅक्ट आणि हास्य. कोणाशीही बोलताना नजरेला नजर देऊन बोला. हे तुमच्या प्रामाणिकपणाचे लक्षण आहे. चेहऱ्यावर एक जेन्युइन स्मित हास्य ठेवा जे समोरच्या व्यक्तीला तुमच्याशी संवाद साधण्यासाठी प्रेरित करते. नंबर 5, ग्रूमिंग. बारकावे तपासा. तुमची दाढी ट्रिम केलेली असावी किंवा क्लीन शेव असावी. स्त्रियांसाठी केस नीट विंचरलेले किंवा सेट केलेले असावेत. हातांची नखे कापलेली आणि स्वच्छ असावीत. लोक तुमच्या या छोट्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देतात. नंबर 6, ॲक्सेसरीज. लेस इज मोर. अंगावर खूप जास्त दागिने किंवा गोष्टी लादण्यापेक्षा एक स्टेटमेंट पीस निवडा. उदाहरणार्थ एक दर्जेदार घड्याळ, साधा बेल्ट किंवा एखादी छोटी चेन. तुमची ॲक्सेसरी तुमच्या पेहरावाला पूरक असावी, त्याच्यावर हावी नसावी. नंबर 7, आवाजात स्पष्टता आणि नम्रता. गर्दीत उठून दिसण्यासाठी फक्त दिसणं नाही तर बोलणंही महत्त्वाचं आहे. खूप जोरात ओरडून बोलण्यापेक्षा शांत आणि स्पष्ट आवाजात बोला. शब्दांचा उच्चार स्पष्ट ठेवा आणि बोलताना घाई करू नका. नंबर 8, तुमच्या सुगंधाची ओळख. एक चांगला परफ्यूम किंवा डिओ वापरा जो खूप स्ट्रॉंग नसेल. लोक अनेकदा दृश्य गोष्टींपेक्षा सुगंध लवकर लक्षात ठेवतात. तुमचा सुगंध तुमची अदृश्य ओळख बनवतो. नंबर 9, श्रोता व्हा, वक्ता नाही. नेहमी स्वतःचं कौतुक करण्यापेक्षा इतरांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घ्या. समोरच्या व्यक्तीला बोलण्यात रस दाखवा. जो माणूस दुसऱ्याला इम्पॉर्टंट फील करून देतो तो गर्दीत नेहमीच लक्षात राहतो. आणि शेवटचं नंबर 10, जे की सर्वात महत्त्वाचं, ऑथेंटिसिटी. दुसऱ्याची कॉपी करू नका. तुम्हाला जी स्टाईल आवडते आणि ज्यात तुम्ही कम्फर्टेबल आहात तीच फॉलो करा. तुमची ओरिजिनॅलिटी हेच तुमचं सर्वात मोठं गुपित आहे. लक्षात ठेवा, गर्दीत उठून दिसणं म्हणजे फक्त लोकांचं लक्ष वेधणं नाही तर लोकांनी तुम्हाला आदराने लक्षात ठेवणं आहे. यापैकी कोणती टीप तुम्ही उद्यापासून फॉलो करणार आहात कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.